एका कपाच्या चर्चेची। चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची भेट झाली। मात्र या भेटीपेक्षा टेबलवरील कपाची जास्त चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान द फ्युचर इज हियर असा उल्लेख असलेला कप टेबलवर ठेवण्यात आला। कपावर आशिष शेलार यांचा फोटो आहे, त्यामुळे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या कपाची दृश्य पहा। चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची ही भेट झाली। द फ्युचर इज हियर अशा प्रकारचा या कपावर एक मेसेज लिहिलेला आहे आणि त्यामुळे आता चर्चा सुरू आहे या भेटीपेक्षा सुद्धा या कपाची। आणि या संदर्भात आणखी चर्चा करण्यासाठी आपण थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, खरं तर दोन राजकीय व्यक्तींची भेट होणं हा चर्चेचा विषय असतो, मात्र सध्या चर्चा राजकीय वर्तुळात वेगळीच रंगू लागली आहे। या भेटी दरम्यानच्या कपाची द फ्युचर इज हियर असं लिहिलंय, काय नेमके याचे संकेत आहेत? अनुपमा, एक आठवडा उलटला तरी देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप भाजप ठरवत नाही आहे। अनेक नावं त्यामध्ये समोर येत आहेत, मराठा चेहरा द्यायचा की ओबीसी द्यायचा, आणि याच दृष्टिकोनातून मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं नाव देखील मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। आणि त्याच दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांची भेट घेत आहेत। आणि या भेटीच्या दरम्यान आशिष शेलार यांच्या टेबलवर असलेला जो कप आहे त्यावर नजर टाकली तर लक्षात येते की त्या कपावर लिहिलं आहे द फ्युचर इज हियर। आशिष शेलार यांचा फोटो त्याच्यावर आहे आणि हा जो फोटो ट्विट केलेला आहे खुद्द आशिष शेलार यांनी, त्यामध्ये खास करून कप हा मधोमध ठेवण्यात आलेला आहे टेबलच्या, आणि त्याच्यावरचा जो मजकूर आहे तो अधिक सांगण्यासारखा आहे। 2024 ते 2032 असा उल्लेख त्यामध्ये आहे। त्यामुळं या दोघांच्या भेटीपेक्षा या कपाची जास्त चर्चा आहे। आणि तो कप जो आहे तो आशिष शेलार यांच्या टेबलवर आहे, जो तिथं बसलेला आहे आणि त्याच्या समोरचा कप आहे, आणि तो दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय का, एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आशिष शेलार करतायत का, हे अधिक महत्त्वाचं आहे। कारण अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही, त्यामुळे द फ्युचर इज हियर हे आशिष शेलार आहेत का हे देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे येत्या दिवसामध्ये या संदर्भातला खुलासा होईलच, परंतु सध्या या भेटी दरम्यान या कपाची जास्त चर्चा होताना पाहायला मिळते। अगदी कृष्णात, या दरम्यान आशिष शेलारांबरोबर या संदर्भात काही बोलणं झालंय का? कारण 2024 ते 2032 असा एवढा मोठा कार्यकाळ लिहिलाय, आणि काय त्यांनी हा फोटो ट्विट करण्यामागचं कारण काय, अशी काही चर्चा झाली आहे? नाही, त्यांनी फक्त ट्विट केलेला आहे। दोघांच्या भेटीचे फोटो आहेत हे, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या भेटीचे, आणि त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे बांद्र्यातल्या त्यांच्या कार्यालयामधले घेतलेली भेट ही आहे। परंतु या भेटीमध्ये जे फोटो ट्विट केलेला आहे त्यात खास करून हा कप जो आहे तो लक्ष वेधून घेतो, आणि त्या कपावरचा जो संदेश आहे तो लक्ष वेधून घेतो। त्यामुळं आशिष शेलार यांच्या संदर्भात याबद्दल काही बोलणं झालेलं नाही, परंतु त्यांनी ट्विटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बावनकुळे यांनी माझ्या कार्यालयाला भेट दिलेली आहे, आणि या भेटीच्या दरम्यानचा जो प्रसंग आहे त्या फोटो जो आहे तो त्यांनी ट्विट केलेला आहे, आणि त्यावर फोटोमधलं तो कप जो आहे तो संदेश देणारा। ठीक, निश्चित आपण यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।